लातूरमध्ये काँग्रेस जोरात. अमित देशमुखांच्या नेतृत्वात काँग्रेसची मोठी मुसंडी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन प्लस मराठी. राज्यातील 12 जिल्हा परिषदांचे निकाल हाती आले असून लातूरमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडत काँग्रेस लातूर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. माजी मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या रणनीतीपुढे भाजपला निम्म्या जागांवर समाधान मानावं लागले. नेमकं लातूरचं संख्याबळ काय सांगतं आणि विजयानंतर अमित देशमुख काय म्हणाले, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. लातूर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. मागच्या वेळी केवळ 15 जागांवर असलेल्या काँग्रेसने यावेळी 23 जागांवर विजय मिळवला आहे. लातूर जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसवर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे. केवळ जिल्हा परिषदच नाही तर 2 पंचायत समित्यांवरही काँग्रेसने आपला झेंडा फडकवला असून लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुखांच्या नेतृत्वात काँग्रेसने सकारात्मक कामगिरी केली आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना अमित देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषदेत भाजपने जो कारभार केला त्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. भाजपच्या जागा निम्म्यावर आल्या असून हा निकाल म्हणजे भ्रष्टाचारावर जनतेने दिलेला कौल आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी आता लातूरच्या ग्रामस्थांची सेवा प्रामाणिकपणे करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर आता काँग्रेसचे विजयी उमेदवार अंकुश ठेवतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. आमदार धीरज देशमुख यांनीही लातूर ग्रामीणमध्ये जातीने लक्ष घातले होते. लातूर पंचायत समितीने यापूर्वी केलेल्या कामाचे पारितोषिक मिळाले होते. त्याच कामाची पावती मतदारांनी पुन्हा दिली आहे. भाजपच्या 36 जागांवरून निम्म्यापेक्षा कमी जागांवर आणण्यात देशमुखांच्या जोडीने आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. मतदारांचा फर्स्ट चॉईस काँग्रेसच होता हे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. लातूरमध्ये काँग्रेसने मिळवलेला हा विजय आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. भाजपने आपला बालेकिल्ला गमावला असून देशमुख पॅटर्न पुन्हा एकदा लातूरमध्ये सक्रिय झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा वन प्लस मराठी.